नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वीच अमरावती शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलं होतं. ज्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं होतं की कमी पटसंख्या 0 ते 5 पटसंख्या असणाऱ्या शाळा डायरेक्ट बंद करा, त्यांचा युडायस नंबर सुद्धा बंद करून टाका. अगदी स्पष्ट भाषेमध्ये हा परिपत्रक म्हणूया किंवा हा GR किंवा हा निर्णय आला होता. तोही तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यावरती पाठीमागे व्हिडिओ घेतलाय, बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. लाखात विद्यार्थ्यांनी बघितला, लाखपेक्षा जास्त. झडपी बंद होणार का असा प्रश्न होता. आता या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की या निर्णयामागे प्रचंड प्रमाणामध्ये संघटना, शिक्षक संघटना भारतभर, महाराष्ट्रभर सगळ्यांनीच आवाज उठवला. सगळ्या अभियोग्यता धारकांनी सुद्धा आवाज उठवला. सोशल मीडियातनं हा आवाज गेला. काही पर्सनली विद्यार्थ्यांनी निवेदन दिली आणि याचा फायदा लगेच त्यांनी 2 दिवसामध्ये हा निर्णय मागे घेतला. थोडक्यात तोही निर्णय काय मागे घेतला, त्यांनी काय एक्सप्लेनेशन दिलं ते पण मी तुम्हाला सांगतो. पण बंद ऐवजी त्यांनी मात्र एक शब्द वापरला. तो शब्द काय आहे, तो कोणता शब्द बदलला ते पण दाखवतो. त्याचा अर्थ काय ते पण मी तुम्हाला सांगतो. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला टीईटीच्या मार्गदर्शन बॅचेस आवश्यकता असेल तर नक्की जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 8 ऑक्टोबर 2025 ला एक नोटिफिकेशन तुम्हाला आलं होतं. अमरावती शिक्षण विभागाने अमरावतीच्या सगळ्या शिक्षणाधिकारी विभागाला, मुख्याधिकारी विभागाला ही एक नोटीस किंवा परिपत्रक पाठवलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेले मुद्दे काय. एकाच कॅम्पस मधील शाळा बंद करून एका शाळेत रूपांतर करा. 0 पटाच्या 1 ते 5 पटसंख्या असणाऱ्या शाळा तात्काळ बंद करा. 0 पटसंख्या 1 ते 5 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समावेशन करा. आणि शाळा बंद केल्यामुळे समावेशन झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास दरमहा 600 रुपये प्रतिभत्ता द्या आणि बंद झालेल्या शाळांच्या युडायस क्रमांक तात्काळ बंद करून टाका. इतक्या झटपटीत निर्णय दिले होते. तात्काळ बंद करा, बंद करा, बंद करा. शाळा चालू करायला कितीतरी वर्ष लागले आपल्याला. महात्मा फुलेंनी एवढी मेहनत घेऊन या सगळ्यांसाठी शाळा चालू केली. महात्मा फुले यांचं समाजकार्य खूप मोठं होतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांनी हे काय क्रांती घडून आणली शिक्षणामध्ये. आणि हे एका झटक्यात तुम्ही आदेश देऊन टाकता की बंद करा, बंद करा, बंद करा. याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटनांनी सहभाग नोंदवा. अभियोग्यता धारकांनी, जे माझ्यासारखे छोटे छोटे क्लासेस आहेत, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून इथे अवेअरनेस क्रिएट केला. आणि आता परत एकदा यामुळे सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईनच्या माध्यमातून, काही विद्यार्थ्यांनी नांदेड, संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन केली, निवेदन दिली आणि या माध्यमातून या शिक्षण विभागाला कदाचित जाग आली. त्यांनी हा निर्णय मागे घेतलाय. सो हा निर्णय जो घेण्यात आला होता त्यामध्ये काय बदल झालाय बघा. लोकमत न्यूजपेपरने बातमी दिली आहे. लोकमतची बातमी आहे ही. बातमी आहे तुम्हाला 11 ऑक्टोबरची बातमी आहे. 11 ऑक्टोबर सांगितलं की 5 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत. आधीचा आदेश अखेर रद्द, घेतला मागे, शिक्षकांकडून स्वागत. आणि आजची बातमी आहे, दिलेली बातमी लोकमतनी 13 ऑक्टोबरला बातमी आलेली आहे. 5 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत, आधीचा आदेश घेतला मागे. मग यामध्ये नक्की काय सांगितलंय थोडक्यात समजून घेऊया. अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी त्यांनी दिलेला हा आदेश होता. 8 ऑक्टोबर रोजी शासकीय 1 ते 5 विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा आदेश दिला होता. परंतु 9 ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्याने तो मागे घेतला. म्हणजे 8 तारखेला आदेश दिला आणि 9 तारखेला तो कॅन्सल केला किंवा माघारी घेतला. पण यात बदल काय केला नीट समजून घ्या. शिक्षक संघटनांनी हा प्रकार शब्द छळ हा महत्वाचा मुद्दा आहे. काय शब्द टाकला त्यांनी? शब्दाचा फक्त छळ केलाय. शब्द बदलले, शब्द फिरवले. मराठी भाषेचा शब्द त्यांनी फक्त हा खेळ केलाय. काय खेळ केलाय लक्षात घ्या. सांगितले शिक्षण आयुक्तांना शाळा बंद करण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचे स्पष्ट केले. 8 ऑक्टोबरच्या शाळा बंद करण्याच्या आदेशानंतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून तसा आदेश जारी होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली. अमरावती जर हा आदेश दिला आणि याच्या विरुद्ध जर संघटनांनी किंवा शिक्षकांनी सगळ्यांनी अभियोग्यताधारकांनी एकत्र आलं नाही तर प्रत्येक शिक्षण विभाग हा आदेश काढू शकतो. म्हणूनच सगळ्या महाराष्ट्रामध्ये यांनी आंदोलन उभे केली. आणि त्यानंतर आता आंदोलन सोशल मीडियातून असेल, ट्विटर कॅम्पेनिंग असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल. सो त्यानंतर काय आयुक्तांना त्यावर तात्काळ विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याला विचारणा करू असे आश्वासन दिले. त्यानंतर तत्काळ संबंधित अधिकाऱ्याकडून शाळा बंद बाबतचा आदेश मागे घेण्यात आला. त्यानंतर एकाच कॅम्पसमध्ये एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्याचे रूपांतर एकाच शाळेत करावे. 5 पर्यंत पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेमध्ये समावेशन करण्यापूर्वी भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्यावा असे गुरुवारी काढलेल्या नवीन आदेशात नमूद केलंय. बदल काय केलाय? एकाच कॅम्पसमध्ये जास्त शाळा असेल तर त्या एकत्र करा. पण 5 पटसंख्या किंवा 5 पेक्षा कमी संख्या असेल तर अशा शाळांचं समायोजन करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज लक्षात घ्या.
भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्या. म्हणजे काही वाड्यापाड्यामध्ये शाळा असेल आणि त्या ठिकाणी जर शाळा अशा ठिकाणी आहे की त्याला जर दुसरीकडे शाळा घ्यायची म्हटलं, समायोजन करायचं म्हटलं, समावेशन करायचं म्हटलं तर त्या विद्यार्थ्याला जाणं शक्य आहे का, ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे का, त्या विद्यार्थ्याला किती लांब जावं लागणार आहे, त्याच्यामुळे पटसंख्या कमी होऊ शकते का, ह्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घ्या. आता एकच शब्द टाकला पण याच्यात भरपूर सारे अहवाल त्यांना बनावा लागणार आहे. कारण त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींचा विचार, शिक्षकांचा विचार, विद्यार्थ्यांचा विचार, समावेशन होणार आहे का, नवीन ठिकाणी हे विद्यार्थी टिकतील का, जातील का, पालकांची मानसिकता, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची मानसिकता सगळी विचारात घेऊनच हा विचार करावा असं या आदेशामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये बघा, समायोजन नावाखाली शाळा बंद करण्याचा नवीन डाव शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी समजून घ्यावा. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी खासगीकरणाविरोधात सळ उभे राहावे असे आवाहन शिक्षण तज्ञ अरविंद वैद्य यांनी केलेलं आहे. आता बघा, हा शब्दछेद त्यांनी कसा केलेला आहे. बंद करा शब्द काढला, समावेशन करा, भौगोलिक परिस्थितीचा विचार करा असा शब्द टाकून दिलेला आहे. सो हे सुद्धा नाही व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. आता पुढे त्यांनी बघा काय सांगितलंय, 1 ते 5 पटसंख्येच्या शाळा किती आहे, एकच विद्यार्थी संख्या असणार 390 शाळा महाराष्ट्रात आहे. 2 संख्या विद्यार्थी संख्या 2 आहेत, 568 शाळा, 3 विद्यार्थी 716, 4 विद्यार्थी 715, 5च विद्यार्थी असणार 769 शाळा. टोटल शाळा जर बघितल्या तर 3158 शाळा आहे, ज्या की आपण म्हणूया मागच्या आदेशानुसार तात्काळ बंद करा असं सांगण्यात आल्या होत्या. एवढ्या शाळा आहेत. सो इथे असणाऱ्या शिक्षकांचं काय, आत्ताच काही वेळापूर्वी एक व्हिडिओ घेतलेला आहे, काल व्हिडिओ घेतलाय, त्यात सांगितलं की देशाभरामध्ये 34 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे. मग त्याचा आरटीचा नियम लागू होत नाही का तिथे? तुम्ही पाठीमागचा माझा काय म्हणूया आपण UDISचा रिपोर्ट बघा, कालचा व्हिडिओ माझा UDISचा रिपोर्ट बघा. त्यामध्ये एका शिक्षकामध्ये 34 विद्यार्थी आहे. मग एका विद्यार्थ्याने 34 विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हणजे 34 विद्यार्थ्यांना वेळ द्यायचा. मग प्रॉपर वेळ देता येतो का? आरटीचा नियम सांगतो एका शिक्षकाला 21 विद्यार्थी द्या. इथे एका शिक्षकाला 34 विद्यार्थी आहे. मग त्याचं काय करताय तुम्ही? मग तिथे काय करता तुम्ही? त्याचा विचार करा. तुम्ही जे आहे त्याचा विचार करा. इथे नाहीचा विचार किती पटापट करता तुम्ही, जो आहे त्याचा विचार कधी करता तुम्ही, त्याच्यावरती काय ऍक्शन तुमची, शिक्षक भरती होत आहे का, शिक्षक घेताय का तुम्ही, त्याचा विचार तुम्ही का करत नाहीये, लक्षात घ्या. दुसरं, आता हे जे शाळा आहेत ना, ह्या शाळा नक्कीच अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी खरंच गरजेचं आहे त्या शाळेचं समावेशन जर करायचा विचार केला तर पटसंख्या अजून कमी होणार आहे. त्या शाळेचं समायोजन केलं तर त्या ठिकाणी शिकणारे जे विद्यार्थी, त्यातल्या मुली एवढ्या दूर जाऊ शकणार नाही, ट्रान्सपोर्टेशन सुविधा अवेलेबल नाहीये, पालकांची पाठपाठाची मानसिकता नाहीये. मग तुमचा आरटीचा नियम सांगतो की 8वी पर्यंत सगळ्यांना, स्त्री पुरुष सगळ्यांना समांतर हक्क आहे, पण शिक्षणाचा सुद्धा हक्क आहे. त्यानुसार त्यांना 1 ते 8 पर्यंत मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे. मग जर तुम्ही शाळाच काढून टाकताय तर मोफत शिक्षणाचा प्रश्न कुठे येतो? मग आरटीचा नियम तुम्ही वापरणार नाही का? हा पण महत्वाचा मुद्दा आहे. काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा, शेअर करा. हा जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत अवेअरनेस पोहोचला पाहिजे, क्रिएट झाला पाहिजे. बघा, आपण कधी कधी एखादी न्यूज वाचतो, ती न्यूज घेऊन चालतो, पण त्याच्या मागे सुद्धा भरपूर मुद्दे असतात. सो पाठीमागचा व्हिडिओ UDIS रिपोर्ट आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि हा पण व्हिडिओ बघा. दोघे व्हिडिओ एकत्र करा, तुम्हाला समजेल काय तथ्य आहे. लक्षात घ्या, शब्द छळ केला देण्याचा समितीचा आरोप आणि हा बरोबरच आहे. नवीन आदेशात शाळा बंद ऐवजी समावेशन असा शब्द टाकलाय बघा, समावेशन. परंतु हे म्हणजे शब्दच्छल झालाय. मात्र दुर्गम भागातील शाळा बंद झाल्यावर दलित, आदिवासी, भटके, विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कसा मिळेल असा प्रश्न कायम असल्याची टीका राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे चिटणीस विजय कोरेगावकर यांनी केलेला आहे. बघा, आता हा मुद्दा कसा क्लिअर आहे तुम्हाला मी आता सांगितलं. UDISचा रिपोर्ट तुम्ही चेक करा, UDISचा रिपोर्ट चेक करा. अशा जवळपास 8000 प्लस महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत ज्या ठिकाणी फक्त एकच शिक्षक आहे. काय म्हटलं मी? एकच शिक्षक आहे. विद्यार्थी आहे पण शिक्षक एकच आहे. शाळा उघडण्यापासून शाळा बंदपर्यंत जेवढी प्रोसेस सगळी त्यालाच करावं लागते. दुसरा मुद्दा काय, देशाचा विचार केला तर 1 लाख प्लस शाळा आहेत की ज्या ठिकाणी एकच शिक्षक आहे. देशाचा विचार केला तर विद्यार्थी संख्या ह्या 1 लाख शाळांमध्ये ज्या ठिकाणी एकच शिक्षक आहे, इथे संख्या आहे जवळपास 33 लाख प्लस संख्या आहे एवढ्या विद्यार्थ्यांमागे. आणि हा सरासर विचार तुम्ही जर केला तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः 34 विद्यार्थ्यांमागे एकच शिक्षक सध्या शिक्षण देतोय, शिकवतोय. मग असं जर असेल तर आरटीचा नियम काय सांगतो? आरटीचा नियम सांगतो 21 मागे 1 शिक्षक पाहिजे. म्हणजे शिक्षक कमी आहेत ऑलरेडी.
तुम्ही दुसरं विचार, काही ज्या शाळा आहेत की ज्या बंद करणं योग्य नाही तुमचे नियम लावून, काही ठिकाणी तुम्हाला हा विचार नियम बाजूला ठेवावा लागेल. का बाजूला ठेवावा लागेल? कारण या ठिकाणी ह्या ज्या शाळा आहेत ना, ह्या अशा ठिकाणी दुर्गम भागात आहे, त्या ठिकाणी शाळा बंद केल्या तर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आणि आरटीच्या नियमानुसार. त्यात बघा, सचिंद्र प्रताप सिंग जे आयुक्त आहे शिक्षण विभागाचे, त्यांचं म्हणणं काय, शिक्षणाचा अधिकार सर्व बालकांना आहे, कमी पट संख्येच्या शाळा बंद करणे असा शासनाचा उद्देश नाही. अमरावती विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे, त्यांच्याकडून ती चूक झाली होती, आता नवीन आदेशपत्र जारी होत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो याच्यामध्ये कितपत तुम्ही बदल करणार आहात की फक्त शब्दांचा खेळ मांडणार आहात हे आता येणारा कालावधी ठरवेल. पण आम्ही प्रत्येक जण जेवढे अभियोग्यताधारक शिक्षक आहे सगळे त्याचा नक्कीच विरोध कडाडून करू. आतापर्यंत आम्ही काही अंशी तर केलेलाच आहे, पण इथून पुढे अजून तीव्रतेने हा विरोध होईल यात काही शंका नाही. यामध्ये अजून एक मुद्दा लक्षात घ्या की सगळ्याच संघटनांनी खरं म्हणजे फुलाच्या बाबतीत सगळ्यांनी इथे आपला काय म्हणूया सहभाग नोंदवला. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या उभारणीमध्ये किंवा काय म्हणूया आपण याला एक सुरुवात झालेली आहे, याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवा. सहभाग कोणत्याही प्रकारचा असू शकतो. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून एक कॅम्पेन उभं करायला लावा. हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की शेअर करा, आवडला तर कमेंटमध्ये पण कळवा. आणि इग्नाइट अकॅडमीची काही मदत लागली तर ॲप डाउनलोड करून आपण हवं ते आमच्याकडनं परचेस करू शकता. काही शंका असलेल्या नंबरला कॉल करू शकता. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.